Hello students, today we will start the unit number 2, that is raster scan graphics, which will be asked in MS MIT examination for 18 marks. In this unit we will see different subtopics like line drawings algorithm, circle generation algorithm, polygon filling algorithms. In this first we will see line drawing algorithm. So what is line drawing or what is line generation? The process of turning on the pixel for line segment is called as a line generation. म्हणजे जी आपल्याला एखाद्या स्क्रीनवर एखादी आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल तर ती लाईन ड्रॉ करण्यासाठी त्या ठिकाणचे जे पिक्सेल्स आहेत ते आपल्याला काय करावे लागतात, टर्न ऑन करावे लागतात. त्यामुळे आपण एखाद्या स्क्रीनवर लाईन जनरेट झालेली दिसेल. लाईन जनरेशनलाच आपण काय म्हणणार आहोत, वेक्टर जनरेशन असं सुद्धा म्हटलं जातं. सो the process of turning on the pixel for line segment is called as a vector generation or line generation. त्याच्यानंतर हे लाईन ड्रॉ करण्यासाठी किंवा लाईन जनरेट करण्यासाठी जे आपण अल्गोरिदम वापरणार आहोत त्या अल्गोरिदमला काय म्हणणार आहेत, वेक्टर जनरेशन अल्गोरिदम किंवा लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. an algorithm used for drawing a line is known as vector generation algorithm or line drawing algorithm. So line drawing algorithm, they are based on incremental methods. The incremental method म्हणजे काय? In incremental method, line starts with a starting point, then some fixed increment value is added to current point to get next point on a line, and same is continued till the end of line. तर आपण एखादी लाईन ड्रॉ करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी प्रत्येक वेळेला एक पॉइंट लाईन वरचा आहे तर दुसरा पॉइंट आपण ड्रॉ करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी इन्क्रीमेंट करणार आहोत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एक इन्क्रीमेंट व्हॅल्यू ही ॲड करणार आहोत आधीच्या पॉईंटमध्ये आणि त्याचा नेक्स्ट पॉईंट आपण मिळवणार आहोत. तर ही प्रोसेस जी आहे ही कंटिन्यू कुठंपर्यंत होणार आहे, जोपर्यंत शेवटचा पॉईंट येणार नाही त्या लाईनचा तोपर्यंत आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये काहीतरी इन्क्रीमेंट करत 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 आपण शेवटच्या पॉईंटपर्यंत पोहोचणार आहोत. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ इन्क्रीमेंटल मेथड. हे आपण एक्झाम्पलमध्ये किंवा अल्गोरिदममध्ये बघणार आहोत. इन्क्रीमेंट व्हॅल्यू कशी काढायची किंवा कशी आपण इन्क्रीमेंट करत जाणार आहोत हे आपण बघणार आहोत. सो देर आर टू मेथड्स और द टू मेन अल्गोरिदम्स आर यूज टू ड्रॉ स्ट्रेट लाईन्स. मग ह्याच्यामध्ये दोन अल्गोरिदम आपण बघणार आहोत. पहिला जो आहे तो डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर अल्गोरिदम, त्यालाच आपण DDA अल्गोरिदम असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो ब्रेझेनेम्स अल्गोरिदम. हे दोन लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम आहेत. काही वेळेला 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा विचारलेला आहे MSBT मध्ये की व्हॉट आर द टाइप्स ऑफ लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. द आन्सर इज व्हेरी सिम्पल. फर्स्ट इज DDA अल्गोरिदम अँड सेकंड इज ब्रेझेनेम्स अल्गोरिदम. आणि इथून पुढे आपण बरेच कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये अल्गोरिदम बघणार आहोत प्रत्येक चॅप्टरमध्ये. तर तो त्याचा अल्गोरिदम असेल, त्याचा एक्झाम्पल असेल किंवा प्रॅक्टिकलला त्याचा प्रोग्राम असेल. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला एक्झाममध्ये काय विचारलं जातं, एकतर अल्गोरिदम किंवा त्याचा एक्झाम्पल, ह्याच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो. प्रॅक्टिकलला तुम्हाला त्या अल्गोरिदमचा प्रोग्राम बघायचा आहे प्रॅक्टिकलसाठी. परंतु तुम्हाला MSBT मध्ये याच्यावरचे अल्गोरिदम काय आहे आणि त्याचं
प्रत्येक अल्गोरिदम मध्ये काय असणार आहे त्याचं एक्झाम्पल असणार आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट वी विल स्टार्ट डिजिटल डिफरन्शियल अल्गोरिदम, that is DDA. The algorithm generates a line from differential equation of line and hence the name DDA. The algorithm generates a line from differential equation of line. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, आपल्याला इकडे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे लाईनचं त्याचा यूज करून आपण इथे तो अल्गोरिदम पाहणार आहोत. त्यामुळे त्याचं नाव काय दिलेलं आहे DDA, डिजिटल डिफरन्शियल अनालायझर. So DDA works on a principle that we simultaneously increment x and y by small steps proportional to first derivative of x and y. तर आपण याच्यामध्ये एक स्मॉल इन्क्रीमेंट x आणि x पॉइंट मध्ये असेल, y पॉइंट मध्ये असेल, ही त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ऍड करणार आहोत. x मध्ये सुद्धा आपण एक ती इन्क्रीमेंट ऍड करणार आहोत आणि y मध्ये सुद्धा इन्क्रीमेंट आपण ऍड करणार सायमल्टेनियसली आहोत, जोपर्यंत शेवटचे पॉइंट आपल्याला x y मिळत नाहीत तोपर्यंत. तर ते आपण अल्गोरिदम मध्ये आपण बघूया कसं ती इन्क्रीमेंट केली जाते किंवा एक्झाम्पल मध्ये आपण बघणारच आहोत. तर अल्गोरिदम काय आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होईल. फर्स्ट स्टेप काय आहे, फर्स्ट ह्या अल्गोरिदमची स्टेप काय आहे बघा, रीड द कोऑर्डिनेट्स ऑफ टू एंड पॉइंट्स x1 y1 and x2 y2 such that they are not equal. ते जर पॉइंट इक्वल असतील, समजा x1 y1 आहे तोच x2 y2 असेल, तर तो काय इट विल बी कन्सिडर्ड एज अ पॉइंट, तर ती लाईन म्हटली जाणार नाही. सो दीज पॉइंट शुड बी नॉट इक्वल. आणि तुम्हाला माहित आहे की प्रत्येक लाईनला एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एंड पॉइंट असतो. आणि आपल्याला ग्राफिक्स मध्ये ती लाईन आपल्याला ड्रॉ करायची असेल तर लाईनची जी पहिला पॉइंट आहे तर तो पॉइंट आपण कशाने दर्शवतो x1 y1 आणि शेवटचा एंड पॉइंट आहे तो कशाने दर्शवतो आपण x2 y2. तुम्ही याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे की लाईन्स इक्वेशन बघितलेलं आहे, किंवा लाईनला आपण पॉइंट एखादा डिस्प्ले करायचा असेल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तर त्याचे तो पॉइंट आपण एक्स वाय अशा दोन कोऑर्डिनेटने दाखवतो. मग याच्यामध्ये दोन पॉइंट आहेत स्टार्टिंग आणि एंडिंग, म्हणून x1 y1 आणि x2 y2. सुरुवातीचा पॉइंट x1 y1, शेवटचा पॉइंट x2 y2. आता हे कोऑर्डिनेट आपल्याला काय करायचे आहेत, त्या लाईनचे काय करायचे आहेत, रीड करायचे आहेत. आपल्याला लाईन काय करायचे आहे, ड्रॉ करायचे आहेत. ड्रॉ करायचे आहे म्हणजेच काय करायचं आहे, जे मधले पॉइंट्स आहेत लाईनचे ते आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे. कॅल्क्युलेट करताना एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे जात असताना लाईनवरच्या त्याला त्यामध्ये काहीतरी एक इन्क्रीमेंट करायचे आहे, तर ते फाइंड करण्यासाठी हा अल्गोरिदम आहे. तर सेकंड स्टेप काय आहे बघा, कॅल्क्युलेट dx अँड dy किंवा डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय. तर dx आणि dy कसे कॅल्क्युलेट केलेले आहे बघा, dx इज इक्वल टू ऍब्सोल्यूट ऑफ x2 मायनस x1 आणि dy इज इक्वल टू ऍब्सोल्यूट ऑफ y2 मायनस y1. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे की x2 मायनस x1 करायचं आहे आणि dy मध्ये काय करायचं आहे y2 मायनस y1. या ऍब्सोल्यूट मुळे काय होणार आहे, डिटर्मिनंट म्हणजे काय करणार आहोत आपण की जी काय व्हॅल्यू मायनस असेल किंवा प्लस असेल त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेणार आहोत. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय घेणार आहोत की जरी मायनस मध्ये जरी उत्तर आलं तरी काय होणार आहे, त्या दोघांची जी वजाबाकी आहे ती जर मायनस मध्ये जरी आली तरी काय असणार आहे, ऍब्सोल्यूट असल्यामुळे ती काय असणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण घेणार आहोत. dx कॅल्क्युलेट करणार आणि dy कॅल्क्युलेट करणार. नंतर स्टेप काय बघा, स्टेप 3 कॅल्क्युलेट लेंथ कॅल्क्युलेट करायची आपल्याला. तर लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायला बघा, इफ dx ग्रेटर दॅन इक्वल टू dy देन लेंथ इज इक्वल टू dx. इफ dx ग्रेटर दॅन इक्वल टू dy देन लेंथ इज इक्वल टू dx. म्हणजे काय करायचं आहे, जर dx हे dy पेक्षा मोठा असेल किंवा इक्वल असेल तर लेंथला असाइन काय करायचं आहे, dx असाइन करायचं. आणि एल्स काय केले बघा, जर dx लहान असेल तर काय असणार आहे, लेंथला असाइन काय करणार आहे आपण, dy हे कशामध्ये स्टोअर करणार आहोत, लेंथ. तर ही पहिली स्टेप काय बघा इथं की लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. पहिल्यांदा आपण काय केलं,
पहिल्या स्टेप 2 मध्ये x2 - x1 dx मध्ये घेतला आणि y2 - y1 dy मध्ये घेतलं. मग ह्याच्यामधला जो काही मोठा असेल, dx मोठा असेल तर लेंथ काय होईल, dx होईल. dy मोठा असेल तर लेंथ काय होईल, dy होईल. आलं का लक्षात? तर दोन्हीपैकी आपल्याला एक काय असणार आहे, असाइन करायचं, लेंथला असाइन करायचं. नंतर स्टेप 4 काय बघा, आता आपल्याला इन्क्रिमेंटल फॅक्टर काढायचा, म्हणजे नवीन परत डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय काढायचा आहे. नवीन मगाशी डेल्टा एक्स डेल्टा वाय काय केलेलं, x2 - x1 डेल्टा एक्स, y2 - y1 डेल्टा वाय. आता मात्र डेल्टा एक्स काय काढलेला आहे, त्याला लेंथनं डिवाइड केलेला आहे. डेल्टा एक्स इज इक्वल टू x2 - x1 डिवायडेड बाय लेंथ. लेंथ म्हणजे मगाशी जी आपण इथं लेंथ कॅल्क्युलेट केलेली ती, आणि परत डेल्टा वाय y2 - y1 डिवायडेड बाय लेंथ. सो दिस स्टेप मेक्स आयदर डेल्टा एक्स और डेल्टा वाय इक्वल टू 1. म्हणजे काय बघा, x2 - x1 लेंथ म्हणजे काय असणार आहे, एकतर x2 - x1 चा डिफरन्स असणार आहे किंवा y2 - y1 चा डिफरन्स असणार. हे मगाशी आपण इथं बघितलं, एकतर x2 - x1 असेल किंवा y2 - y1 असेल. म्हणजेच काय, याचा अर्थ काय होणार आहे, सेम व्हॅल्यू इथं असणार आहे, सेम व्हॅल्यू इथं पण असणार आहे. म्हणजे एक तर ही डेल्टा एक्स काय होईल, 1 होईल, नसेल तर डेल्टा वाय काय होईल, 1 होईल. दोन्हीपैकी एक उत्तर काय असणार आहे, हे 1 असणार आहे. बिकॉज लेंथ इज आयदर x2 - x1 और y2 - y1. हे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू पैकी एक असणार आहे. देअरफॉर अ स्टेप इन्क्रीमेंट इन x और y इज इक्वल टू 1. मग आता हे जे काय आहे हे महत्वाचं आहे. हे काय, डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय ह्या ज्या काय व्हॅल्यू आहेत, ह्या आपण काय करणार आहोत, ह्या काय आहेत, इन्क्रिमेंटल व्हॅल्यू आहेत. आणि या इन्क्रिमेंटल व्हॅल्यू ह्या दोन्हीपैकी काय असणार आहे, एक तर डेल्टा एक्स 1 असेल किंवा डेल्टा वाय 1 असेल. म्हणजे आपण एका लाईनचे पॉईंट्स ड्रॉ करत असताना एकतर एक्स मध्ये ऍड करताना 1 ऍड करायला लागेल किंवा वाय मध्ये ऍड करताना 1 ऍड करायला लागेल. बरोबर, म्हणजे एक्स मध्ये इन्क्रिमेंट करायची व्हॅल्यू वेगळी आहे आणि वाय मध्ये इन्क्रिमेंट करायची व्हॅल्यू ही वेगळी आहे. लक्षात येते काय बघा, एक्स मध्ये करायची इन्क्रिमेंट व्हॅल्यू वेगळी आहे आणि वाय मध्ये इन्क्रिमेंट व्हॅल्यू करायची ही वेगळी आहे. परंतु दोघांपैकी एकतर एक्स मध्ये प्रत्येक वेळेला 1 ऍड करायला लागेल किंवा वाय मध्ये ऍड करायला लागेल, दोन्हीपैकी एक. ठीक आहे, ते आपण एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर होईल. त्याच्यानंतर काय बघा, इनिशियलाइज द इनिशियल पॉईंट ऑन अ लाईन. तर इनिशियल पॉईंट आपण कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी फॉर्म्युला काय बघा, x इज इक्वल टू x1 प्लस 0.5 इंटू साइन डेल्टा एक्स, y इज इक्वल टू y1 प्लस 0.5 इंटू साइन ऑफ डेल्टा वाय. तर हा फॉर्म्युला कशासाठी वापरला आहे, तर सुरुवातीचे पॉइंट्स आपल्याला 2 कॅल्क्युलेट करायचे असतील तर करायचे आहेत त्यासाठी. तर दिस द व्हॅल्यू आर राउंडेड युजिंग फॅक्टर ऑफ 0.5 रादर दॅन ट्रंकेटिंग. तर इथं आपल्याला 0.5 न इथं ह्या फॉर्म्युलामध्ये इथं साइन ऑफ डेल्टा एक्स ला गुणायचं आहे. तर साइन का इथं फंक्शन वापरलेलं बघा. सो द साइन फंक्शन मेक्स अन अल्गोरिदम वर्क्स इन ऑल क्वाड्रंट. म्हणजे तुम्हाला माहित आहे की पहिल्या एका क्वाड्रंट मध्ये एखाद्या पॉईंटची व्हॅल्यू काय असू शकतात, प्लस प्लस असू शकतात, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये मायनस प्लस असू शकतात, नंतर मायनस मायनस असू शकतात, त्याच्यानंतर प्लस मायनस असू शकतात. सो दिस विल वर्क इन ऑल क्वाड्रंट, सो वी आर युजिंग साइन फंक्शन. ओके, तर हे फक्त सुरुवातीला वापरायचे, पहिले 2 पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी हेच फक्त पहिल्यांदा वापरायचे, इतर वेळेला हे वापरायचं नाही आहे. एक्स इज इक्वल टू x1 म्हणजे सुरुवातीचा पॉईंट प्लस 0.5 इंटू साइन ऑफ डेल्टा एक्स, वाय इज इक्वल टू y1 प्लस 0.5 इंटू साइन ऑफ डेल्टा वाय. त्याच्यानंतर ही स्टेप खूप महत्वाची आहे, अतिशय महत्वाची. ऑब्टेन द न्यू पिक्चर ऑन द लाईन अँड प्लॉट. आता नवीन नवीन पॉईंट कसे प्लॉट करायचे बघा. पहिले 2 पॉईंट इथं आपण मिळवलेले आहेत. इनिशियलाइज I to 1 while I लेस दॅन इक्वल टू लेंथ. जी लेंथ आपली कॅल्क्युलेट केलेली आहे, बरोबर आहे, लेंथ कॅल्क्युलेट केल्या, लेंथ आपण कुठे कॅल्क्युलेट केलेली आहे, इथं. म्हणजे लेंथ ही काय, एक काहीतरी x2 - x1 3 आहे किंवा y2 - y1 3 इथं लेंथ आहे. मग I ची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट करायची आणि त्या लेंथच्या व्हॅल्यू पर्यंत आपल्याला हा वाईल रूप रन करायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं, प्लॉट इंटिजर एक्स इंटिजर वाय. आता एक्स कुठला आहे, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय इथे कॅल्क्युलेट केले पहिल्यांदा, तर ते इथं प्लॉट करायचे. आणि नंतर काय करायचं आहे बघा, नंतर आपल्याला हा फॉर्म्युला कंटिन्युअसली वापरायचा आहे. कुठला वापरायचा आहे, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस डेल्टा एक्स, वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय. म्हणजे प्रत्येक वेळेला डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय आधीच्या एक्स आणि वाय मध्ये करायचं आहे. डेल्टा एक्स आणि डेल्टा वायच्या व्हॅल्यू कुठल्या आहेत, इथं काढलेल्या आहेत.
कुठं काढल्यात आपल्याकडं हे बघा, ह्या डेल्टा एक्स आणि डेल्टा वायच्या ह्या व्हॅल्यू आहेत. ज्या काय व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू इथं आपल्याला प्रत्येक वेळेला जुन्या एक्समध्ये, आधीच्या एक्स आणि वाय मध्ये ही डेल्टा एक्स एक्समध्ये ॲड करायची आहे आणि डेल्टा वाय ही व्हॅल्यू वाय मध्ये ॲड करायची. आणि हा लूप जो आहे हा कंटिन्युअसली काय करायचा आहे, रन करायचा आहे. कंटिन्युअसली रन करण्यासाठी काय केलं बघा, आय इज इक्वल टू आय प्लस 1. प्रत्येक वेळेला आय मध्ये व्हॅल्यू 1 ने ॲड होणार आणि ती लेंथ बरोबर कम्पेअर होणार. जोपर्यंत लेंथ येत नाही लेस दॅन इक्वल टू, तोपर्यंत हा लूप काय होणार आहे, कंटिन्युअसली एक्स मध्ये, आधीच्या एक्स मध्ये डेल्टा एक्स ॲड होणार, वाय मध्ये डेल्टा वाय होणार, नवीन एक्स वाय व्हॅल्यू सापडणार, त्या काय होणार, प्लॉट होणार, प्लॉट एक्स आणि वाय. त्या प्लॉट झाल्यानंतर परत ज्या व्हॅल्यू इथं प्लॉट केल्या त्याच्यामध्येच एक्स आणि वाय मध्येच डेल्टा एक्स ॲड होणार आणि वाय मध्ये डेल्टा वाय ॲड होणार. म्हणजे दोन्ही मध्ये आपण काय करणार, एक्स ॲड, डेल्टा एक्स एक्स मध्ये ॲड करणार, डेल्टा वाय वाय मध्ये ॲड करणार. आणि ही प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युअसली रिपीट करायची. कधीपर्यंत, ही व्हॅल्यू जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत. ही कंडिशन आलं का लक्षात बघा. नवीन व्हॅल्यू इथे मिळवायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत, व्हॅल्यू मिळवायचे आहेत, प्लॉट करायचे. आणि ते इंटिजर एक्स इंटिजर वाय म्हणजे काय, तर त्याचं राऊंड फिगर घ्यायचे. इथं काय करायचंय, राऊंड फिगर घ्यायची. इथं जरी पॉईंट मध्ये व्हॅल्यू आली एक्स आणि वायची तरी सुद्धा ती काय करायची, राऊंड अप करायचे. आलं का लक्षात. सो दिस स्टेप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस अल्गोरिदम. आता एक आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल कोणतं आहे बघा, इथं एका साईडला आपण अल्गोरिदम घेतला, एका साईडला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हा तर इथं काय केलेलं आहे आपण, एकाच स्क्रीनवर किंवा एकाच स्लाइडवर आपण पूर्ण अल्गोरिदम इथं मगापासून जो बघितला तो लिहिलेला आहे. पहिला बघा, रीड द एंड पॉइंट्स ऑफ लाईन x1 y1 आणि x2 y2. डेल्टा एक्स पहिल्यांदा काढला, x2 मायनस x1 डेल्टा वाय y2 मायनस y1. याची दोघांची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली. म्हणजे निगेटिव्ह जरी व्हॅल्यू आली तर ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय केले बघा, इफ डेल्टा एक्स ग्रेटर दॅन डेल्टा वाय, मोठा असेल किंवा इक्वल असेल तर लेंथ डेल्टा एक्स असाइन करायचे आहे. एल्स काय करायचे आहे, लेंथ काय करायचे आहे, डेल्टा वाय करायचे आहे. नंतर परत नवीन डेल्टा एक्स कॅल्क्युलेट केला, नवीन डेल्टा वाय कॅल्क्युलेट केला, फक्त डिवायडेड बाय लेंथ न केलेलं आहे. त्याच्यानंतर इनिशियल पॉईंट एक्स आणि वाय कॅल्क्युलेट केले युजिंग साइन फंक्शन. आणि हा जो लूप रन आहे, शेवटची स्टेप काय बघा, आय इज इक्वल टू 1 व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू लेंथ. इथं आपल्याला काय करायचं आहे, प्लॉट करायचा एक्स वाय पॉईंट, एक्स मध्ये डेल्टा एक्स ऍड करायचा, वाय मध्ये डेल्टा वाय ऍड करायचा आहे. आणि हा लूप कंटिन्युअस रन करायचा, आय इज इक्वल टू आय प्लस 1. लेंथ ही जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा लूप काय करायचा आहे, कंटिन्युअस एंड करायचे. आणि ते पॉईंट एक्स वाय एक्स वाय एक्स वाय असे पॉईंट काय करायचे आहेत, नवीन नवीन मिळवायचे आहेत. आणि ते इंटिजर म्हणजे काय करायचे आहेत, पूर्ण म्हणजे 2.5 असेल तर 2च येईल. आलं काय लक्षात. तर ते इंटिजर व्हॅल्यू घ्यायचे, राऊंड अप करायचे. सो इन दिस वे द डीडी अल्गोरिदम इज वर्कड. आता त्याचं आपण काय करणार आहोत बघा, एक एक्झाम्पल बघूया आपण. तर एक्झाम्पल आपण बघूया. ड्रॉ अ लाईन फ्रॉम P00 टू Q46 युजिंग डीडी अल्गोरिदम. म्हणजे काय, हे एक्झाम्पल कसं आहे बघा, की आपल्याला लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करायची म्हणजे काय, 00 पासून 46 पर्यंत काय अशी लाईन स्केलचा यूज करून आपण काय अशी ड्रॉ करणार नाही. आपल्याला काय करायचं आहे की 00 पासून 46 पर्यंत मधले जे काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत. लक्षात येते काय बघा, पहिला पॉईंट आपल्याला माहित आहे 00, शेवटचा पॉईंट माहित आहे आपल्याला 46. मात्र जे मधले पॉइंट्स आहेत 00 टू 46 मध्ये, ते पॉइंट आपल्याला काय करायचे आहेत, ह्या ग्राफिक्स मध्ये हे अल्गोरिदमचा वापर करून कोणते कोणते येणार आहेत मध्ये मध्ये पॉइंट ते कॅल्क्युलेट करायचे. आणि कुठला त्यासाठी अल्गोरिदम वापरायचा आहे, डीडी. लक्षात येते काय बघा. तर हे पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी डीडी अल्गोरिदम वापरायचा आहे आणि ते पॉइंट्स कॅल्क्युलेट करायचे. कसे करायचे बघा. आता स्टेप 1, तर ह्या इथं एका साईड तुम्हाला लक्षात येईल की इथं काय बघा, स्टेप 1 काय आहे बघा, P00 पहिला पॉईंट. म्हणजे याच्यातला काय असणार आहे, x1 काय असणार आहे 0, y1 काय असणार आहे 0, q काय आहे 46, याच्यामध्ये काय असणार आहे x2 काय असणार आहे 4, y2 काय असणार आहे 6, x1 y1 x2 y2. तर स्टेप 2 काय घेतलेलं बघा, स्टेप 2 डेल्टा x इज इक्वल टू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x2 मायनस x1 अँड डेल्टा y इज इक्वल टू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ y2 मायनस y1. ते आता आपण इथं कॅल्क्युलेट करूया. डेल्टा x इज इक्वल टू x2 मायनस x1 म्हणजे 4 मायनस 0, x2 4,
x1 0, 4 मायनस 0 काय येणार आहे 0. आणि डेल्टा वाय काय असणार आहे बघा y2 मायनस y1. y2 काय आहे 6, y1 काय आहे 0. 6 मायनस 0 किती झालं 6 झालं. म्हणजे डेल्टा एक्स कॅल्क्युलेट झाला आणि डेल्टा वाय. हे इनिशियल डेल्टा एक्स डेल्टा वाय आपल्याला 2 वेळेला डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय काढायचं आहे. इथं सुरुवातीला काढायचं आहे आणि पुन्हा परत स्टेप 3 मध्ये पुन्हा स्टेप 4 मध्ये पुन्हा आपल्याला काय काढायचं आहे नवीन डेल्टा एक्स नवीन डेल्टा वाय काढायचं आहे. आता बघा नेक्स्ट स्टेप काय याच्यातलं इफ डेल्टा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू डेल्टा वाय याच्यामधला मोठा काय जर डेल्टा एक्स मोठा असेल तर लेंथ मध्ये व्हॅल्यू काय येईल डेल्टा एक्स येईल. जर डेल्टा वाय मोठा असेल तर लेंथ मध्ये व्हॅल्यू काय येईल डेल्टा वाय. तर इथं बघा 4 हे 6 पेक्षा मोठा आहे का जर असेल तर लेंथ मध्ये काय आलं असतं डेल्टा एक्स आणि 4 हे लहान आहे म्हणजे याच्यातलं मोठं कोणतं आहे फर्स्ट व्हॅल्यू मोठा असली तर लेंथ मध्ये डेल्टा एक्स असेल सेकंड व्हॅल्यू असेल तर डेल्टा वाय लेंथ मध्ये काय येईल डेल्टा वाय. मग आपल्याकडे काय होणार आहे बघा मोठी व्हॅल्यू कुठली आहे डेल्टा एक्स मोठी आहे का डेल्टा वाय मोठी आहे कोणती व्हॅल्यू मोठी आहे डेल्टा वाय. सो डेल्टा वाय मोठा असल्यामुळे लेंथ मध्ये काय व्हॅल्यू येणार आहे ही डेल्टा वाय. म्हणजे ही व्हॅल्यू इथं डेल्टा एक्स लेंथ मध्ये स्टोअर होणार नाही कारण का 4 हे 6 पेक्षा मोठं नाही ही फॉल्स कंडिशन आहे म्हणून लेंथ मध्ये काय येणार आहे डेल्टा वाय येणार. लक्षात येते का बघा डेल्टा वाय काय येणार आहे लेंथ मध्ये काय येणार आहे 6 येणार. आता पुन्हा काय करायचं बघा इथं जसं डेल्टा एक्स डेल्टा वाय काढले ते पुन्हा परत कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा एक्स इज इक्वल टू x2 मायनस x1 डिवायडेड बाय लेंथ. x2 मायनस x1 म्हणजे काय 4 मायनस 0 डिवायडेड बाय लेंथ. लेंथ काय आली आता आपली 6 का आली तर डेल्टा वाय मोठा असल्यामुळे. त्याच्यानंतर 4 मायनस 0 डिवायडेड बाय 6 दॅट इज 4/6. मग हे पॉईंट मध्ये उत्तर काढलं तरी चालेल नाही काढलं तरी चालेल. त्याच्यानंतर डेल्टा वाय इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय लेंथ. y2 मायनस y1 म्हणजे 6 मायनस 0 डिवायडेड बाय लेंथ. लेंथ किती आहे 6 म्हणजे 6 डिवायडेड बाय 6 काय आलं उत्तर 1. मगाशी आपण अल्गोरिथम मध्ये काय सांगितलेलं बघा एक तर डेल्टा एक्स 1 यायला पाहिजे नसेल तर डेल्टा वाय 1 यायला पाहिजे कारण का तो जो x2 मायनस x1 किंवा y2 मायनस y1 याचा जो डिफरन्स आहे त्यानंच आपण इथं डिवाइड करणार आहोत. त्यामुळे दोन्हीपैकी एक व्हॅल्यू ही एक येतेच एक तर डेल्टा एक्स एक येणार आहे किंवा एक तर डेल्टा वाय एक येईल. कारण का 6 मायनस 0 हाच डिफरन्स काय केलाय आपण इथं लेंथ मध्ये स्टोअर केलाय आणि त्यानंच आपण याला डिवाइड करावलंय पुन्हा म्हणजेच म्हणूनच व्हॅल्यू काय आलेली आहे 1 आलेली आहे. लक्षात येते का बघा. आता इथून पुढे काय करायचं आहे फक्त आपल्याला ही डेल्टा एक्स आणि डेल्टा वायची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे एकदा ह्या कॅल्क्युलेट झाल्या तर एक्स मध्ये डेल्टा एक्स ऍड करत जायचा आहे आणि वाय मध्ये डेल्टा वाय ऍड करायचं म्हणजे वाय ची व्हॅल्यू 1 ने ऍड होत जरा 1 ने इन्क्रीमेंट होत राहणार आणि एक्स ची व्हॅल्यू मध्ये फक्त काय होणार आहे डेल्टा एक्स असं वाढवत जाणार आहे. ते बघा आता आता मात्र इनिशियल पॉईंट मात्र काढण्यासाठी फॉर्म्युला काय बघा x इज इक्वल टू x1 प्लस 0.5 इंटू साइन ऑफ डेल्टा एक्स y इज इक्वल टू y1 प्लस 0.5 इंटू साइन ऑफ डेल्टा वाय. तर इथं बघा 0 x1 आहे 0.5 इंटू डेल्टा एक्स काय आलंय 4/6 हे कॅल्क्युलेट केल्यावर उत्तर काय येईल 0.5 येईल. नंतर y इज इक्वल टू y1 म्हणजे काय होतं 0.5 इंटू साइन ऑफ डेल्टा वाय. साइन ऑफ डेल्टा वाय काय आहे बघा 1 आहे बरोबर आहे त्यामुळे इथं काय येईल 1 येईल. तर याचं दोघांचं उत्तर काय आहे बघा आता साइन ऑफ डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय. आता इथं पण कसं आहे बघा की साइन फंक्शन रिटर्न्स -1 0 आणि 1 डिपेंडिंग ऑन इट्स आर्ग्युमेंट. म्हणजे इथं व्हॅल्यू जी आहे साइन ऑफ डेल्टा एक्स ची व्हॅल्यू किती येणार तर ही कशावर अवलंबून आहे की समजा साइन मधली डेल्टा एक्स ची व्हॅल्यू जर ही 0 पेक्षा लहान असेल तर ते -1 उत्तर येईल बरोबर. डेल्टा एक्स किंवा डेल्टा वाय ची व्हॅल्यू बरोबर 0 असेल तर उत्तर ओव्हरऑल उत्तर काय येईल 0 येईल आणि पॉझिटिव्ह असेल म्हणजे 0 पेक्षा व्हॅल्यू मोठी असेल तर उत्तर काय येईल हे 1 असं येईल. त्यामुळे इथं व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केलेले आहेत बघा 0.5 आणि इथं व्हॅल्यू काय आलेलं आहे 0.5 असं आलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलं बघा i इज इक्वल टू 1. पुढची स्टेप काय बघा पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे i इज इक्वल टू
1 असं घ्यायचं आहे. i इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. तर इथं व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे बघा, साइन ऑफ 4/6 साइन ऑफ डेल्टा एक्स म्हणजे साइन ऑफ 4/6 हेचं उत्तर काय येणार आहे, इथं 1च येणार आहे. का तर ही व्हॅल्यू काय आहे, डेल्टा एक्स व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली तर 1 येणार, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर -1 आणि बरोबर 0 असेल तर 0. त्यामुळे ह्याचं उत्तर साइन ऑफ 4/6 इथं व्हॅल्यू काय येणार आहे, 1च येणार आहे. आणि इथं काय येणार आहे, साइन ऑफ डेल्टा वाय म्हणजे साइन ऑफ 1 काय येणार आहे, हे सुद्धा काय येणार आहे, साइन ऑफ 1 काय येणार आहे, 1. लक्षात म्हणजे दोन्हीकडं इंटू काय येणार आहे, 1 ह्यानं गुणलेलं आहे. त्यामुळे उत्तर काय आलेलं आहे, 0.5 आलेलं आहे. लक्षात इथं 1 येणार आहे. साइन ऑफ 4/6 म्हणजे इथं काय येणार आहे, 1 येणार आहे. 1 × 5 1 × 0.5 1 × 0.5 म्हणून दोघांचं उत्तर काय आलेलं आहे, 0.5 आलेलं आहे. नंतर काय आलंय बघा, स्टेप नंबर 7 i इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करणार लूप. वाईल i लेस दॅन इक्वल टू लेंथ म्हणजे 1 लेस दॅन इक्वल टू लेंथ. लेंथची व्हॅल्यू काय आपले 6 आली आहे. लेंथ आपण कुठे कॅल्क्युलेट केले ना, इथे दिसते तुम्हाला लेंथ काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, 6 केलेली आहे. बरोबर आहे, त्यामुळे 6 घेतलेलं आहे. आता प्लॉट काय करायचं आहे बघा, इंटिजर x इंटिजर y म्हणजे प्लॉट काय करायचं आहे, पहिल्यांदा x y च्या व्हॅल्यू काय आलेल्या आहेत, 0.5 आणि 0.5. परंतु या इंटिजर आहेत म्हणजे राऊंड फिगर करायची म्हणजे परत व्हॅल्यू काय येणार आहे त्यांच्या, प्लॉट 0.5 म्हणजे याचं व्हॅल्यू परत काय येणार आहे, 0 येणार आहे. ते आपण नंतर टेबलमध्ये बघणार आहोत. नंतर बघा x इज इक्वल टू x प्लस डेल्टा एक्स. x इज इक्वल टू 0.5 इंटू डेल्टा एक्स काय आपलं 4/6. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर काय येणार आहे, 1.167. y इज इक्वल टू परत 0.5 प्लस डेल्टा वाय. डेल्टा वाय म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे, डेल्टा वायची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे आलेली 1. मग ह्या व्हॅल्यू काय आल्यात नवीन एक्स वाय व्हॅल्यू 1.167 आणि 1.5. लक्षात एक्स आणि या वाय नवीन कॅल्क्युलेट केलेले आहेत. मग नंतर i इज इक्वल टू i प्लस 1. i मगाशी व्हॅल्यू 1 होती, प्लस 1 केल्यामुळे 2 झालं. परत हे 2 लेस दॅन 6 आहे का, येस आहे. मग आता प्लॉट करायचे आहेत आपल्याला एक्स आणि वाय. एक्स आणि वाय व्हॅल्यू मध्ये काय होत्या 1.167 आणि 1.5. परंतु हे राऊंड फिगर होणार आहे म्हणजे याचं 1 होणार आणि याचं परत 1 होणार आहे. लक्षात, तर हे परत ते पॉईंट काय होतील, प्लॉट केले जातील. पुन्हा परत 1.167 मध्ये परत काय ऍड केलं जाईल, 4/6 म्हणजे डेल्टा एक्स ऍड केलं जाईल. परत 1.5 मध्ये परत डेल्टा वाय ऍड केले जातील, नवीन एक्स वाय येतील. बरोबर आहे. परत हे आय ची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट होईल, कंडिशन ट्रू होईल. परत हे एक्स वाय जे आलेले आहेत हे पुन्हा काय केले जातील, हे प्लॉट केले जातील. प्रत्येक वेळेला काय केले जाईल, हे प्लॉट व्हॅल्यू काय केली जातील, म्हणजे त्या व्हॅल्यू काय केल्या जातील, प्लॉट केल्या जातील ज्या नवीन एक्स वाय. म्हणजे बघा एक्स इज इक्वल टू एक्स प्लस डेल्टा एक्स, वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय. म्हणजे प्रत्येक वेळेला काय करायचं आहे की एक्स मध्ये डेल्टा एक्स ऍड करायचे आणि वाय मध्ये डेल्टा वाय ऍड करायचं. हे कंटिन्युअसली ऍड करत जायचं आहे. डेल्टा एक्स 4/6 डेल्टा वाय ची व्हॅल्यू काय 1. हे प्रत्येक वेळेला याच्यामध्ये ऍड करत जाणार आहे, जुन्या एक्स वाय मध्ये ऍड करत जाणार, नवीन एक्स वाय येतील. आणि इथं काय केलेलं आहे आपलं, हे प्लॉट केलेलं आहे. हे कुठेपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत आय ची व्हॅल्यू लेंथ पेक्षा लेस दॅन इक्वल टू आहे. म्हणजे 1 इज इक्वल टू लेस दॅन 6 पहिल्यांदा असेल, मग 2 होईल याची व्हॅल्यू, 3 होईल, 4 होईल, 5 होईल, 6 होईल. ज्यावेळेला 7 होईल त्यावेळेला आपल्याला थांबायचं आहे. आलं का लक्षात बघा. तर ही व्हॅल्यू आपल्याला हे अशी प्रत्येक वेळेला इन्क्रीमेंट. ह्या एक्स वाय व्हॅल्यू ह्या काढायच्या. ह्या कशा काढल्यात बघा, इथे टेबलमध्ये बघू शकतो आपण. जोपर्यंत 6 येत नाही तोपर्यंत. मग पहिल्यांदा मग अशी आय इज इक्वल टू 1 च्या वेळेला काय आलेलं बघा, 0.5 हे पहिल्यांदाच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. बरोबर आहे. इथं बघा, इथे सुरुवातीच्या एक्स वाय व्हॅल्यू काय आहेत, 0.5 ते आपण साइन फंक्शन वापरून इथे कॅल्क्युलेट केला. 0.5 आणि 0.5 0.5. तर फॉर्म्युला काय आपला, इथं बघा एक्स इज इक्वल टू एक्स प्लस डेल्टा एक्स, वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय. एवढंच लक्षात ठेवा. एक्स इज इक्वल टू एक्स प्लस डेल्टा एक्स, वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय. हे कंटिन्युअसली करायचं आहे. आणि ही आयची व्हॅल्यू आहे. आयची व्हॅल्यू पण एक वाढत जाणार आहे. तर हे आपल्याला टेबलच्या स्वरूपामध्ये कसं लिहिलंय बघा. सुरुवातीच्या व्हॅल्यू काय आहे 0.5 एक्स व्हॅल्यू 0.5 वाय व्हॅल्यू 0.5. ते प्लॉट केलेले आहेत आपण. आता इथं बघा आय इज इक्वल टू 1 0.5 प्लस डेल्टा एक्स काय आहे 4/6, याची व्हॅल्यू 1.167 आले. वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय, वायची व्हॅल्यू काय होती 0.5 प्लस डेल्टा वाय काय
1 म्हणजे इथं आणि इक्वल टू काय आलं 1.5. आता इकडे बघा ह्या साईडला डेल्टा वाय किती आहे 1 ने ऍड करत गेलो आपण. आधीच्या व्हॅल्यूमध्ये आपण ही व्हॅल्यू किती केली आहे, कितीने ऍड केले 1 ने ऍड केले. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर इथं डेल्टा एक्स आपला काय आहे 4/6 आहे. तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल किंवा पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढला तरी चालेल. मग ही जी व्हॅल्यू आहे 4/6 इथंच आपण इथं प्रत्येक वेळेला एक्स मध्ये काय ऍड केले डेल्टा एक्स काय आहे 4/6 ऍड केले आणि इकडे काय ऍड केलेलं आहे वाय मध्ये बघा 1 ऍड केले. म्हणजे डीडी अल्गोरिदम मध्ये एक तर डेल्टा एक्स 1 येणार आहे किंवा डेल्टा वाय 1 येणार आहे. ह्या आपल्या केसमध्ये डेल्टा वाय 1 आले. मग हे प्रत्येक वेळेला 1 न ऍड करत गेलेलं आहे. लक्षात येते का बघा. मग आता बघा पहिल्यांदा काय केलं आपण ह्या दोन व्हॅल्यू आल्या 1.167 1.5 परंतु याचं राऊंड ऑफ फंक्शन केल्यामुळे इंटिजर काय आलं काय आलं 1 आलं. हे 2 पॉईंट काय केले आपण प्लॉट केले. नंतर काय केलं बघा आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आयची व्हॅल्यू 2 झाली. एक्स इज इक्वल टू परत एक्स प्लस डेल्टा एक्स एक्स काय आहे आता सध्याचं 1.167 अधिक डेल्टा एक्स 4/6 कॅल्क्युलेट केलं याचं उत्तर आलं 1.833. परत वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय वायची व्हॅल्यू काय आहे 1.5 अधिक 1 2.5 आलं. मग 1.83 म्हणजेच काय असणार आहे आपण राऊंड अप करायचं 1 आणि 2.5चं 2 करायचं आहे. हे नवीन पॉईंट्स आहेत. नवीन पॉईंट प्लॉट केलं. आता पुन्हा काय करायचं आहे 1.833 अधिक डेल्टा एक्स 4/6 बरोबर आहे. ही नवीन एक्स कॅल्क्युलेट केला. पुन्हा इकडे वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय बरोबर म्हणजे 2.5 अधिक 1 काय आलं 3.5. मग यांचा राऊंड अप करा 2.5 म्हणजे 2 3.5 म्हणजे 3 हे प्लॉट करायचं आहे. पुन्हा परत 2.5 अधिक 4/6 डेल्टा एक्स याचं उत्तर काय आलं 3.167. याच्यामध्ये डेल्टा वाय ह्याच्यामध्ये 1 ऍड करा 3.5 अधिक 1 4.5 म्हणजेच काय आलं हे प्लॉट काय आलं ह्याचं 3.167 काय केलं 3 आलं आणि 4.5चं काय आलं 4 आलं. हे प्लॉट केले. नेक्स्ट परत आय वाढवत गेलं. आपण इकडे साईडला बघा आय इन्क्रीमेंट करत चालू आहे. आय लेस दॅन इक्वल टू 6 येत नाही बरोबर 6 ची व्हॅल्यू म्हणजे काय लेंथ आहे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आय वाढवत जायचं आहे आणि तेवढ्या वेळेला इकडे एक्स आणि वाय मध्ये ऍड करायचं आहे. आता आयची व्हॅल्यू काय झाली 5 झाली. परत सेम प्रोसेस इथं 4/6 ऍड केलं इथं 1 ऍड केलं आधीच्या व्हॅल्यू एक्स वाय व्हॅल्यू मध्ये हे पॉईंट मिळाले. ह्याचं राऊंड अप केलं 3 आणि ह्याचा राऊंड अप काय आला 5 आला. परत नेक्स्ट काय झालं आयची व्हॅल्यू 6 झाली. आता इक्वल टू आली एक्स मध्ये परत 3.833 अधिक 4/6 डेल्टा एक्स उत्तर काय आलं 4.5. वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल्टा वाय 5.5 अधिक 1 उत्तर काय आलं 6.5. म्हणजे याचा राऊंड अप काय केलं 4.5चं 4 आलं 6.5चं राऊंड अप काय आलं 6 आलं. लक्षात येते का बघा. मग ऑटोमॅटिकली तुम्ही लक्षात येतं की आपला फायनल पॉईंट काय होता हाच होता. आपल्या एक्झाम्पलमध्ये 0 पासून आपल्याला ड्रॉ करायचा तो आणि लास्ट पॉईंट काय होता तो 4/6 आणि इथं पण व्हॅल्यू आय इज इक्वल टू 6 बरोबर आलेली आहे. म्हणजे इथं आता आपला लूप थांबलेला आहे. आयच्या व्हॅल्यूच्या पुढे काय होणार आहे 7 होणार आहे. म्हणजे इथं आपला काय होईल ही कंडिशन फॉल्स होईल. म्हणजे हे आपल्याला कॅल्क्युलेशन थांबवायचं आहे. लक्षात इथं आपल्याला हे मधले पॉईंट आपण कॅल्क्युलेट केले 1 1 1 2 2 3 3 4 3 5 आणि शेवटचा पॉईंट म्हणजे एक्झाम्पलमध्ये जो शेवटचा एंड पॉईंट दिलाय तो काय आहे 4/6 आहे. लक्षात येतं का बघा. एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतोय की इथं काय दिलेलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये 0 to 4/6 म्हणजे 4/6 हा पॉईंट आपल्याला मिळणारच आहे. इथं कॅल्क्युलेट करतो. जर हा मिळाला नाही आणि वेगळे काहीतरी पॉईंट मिळायला लागले तर काहीतरी आपलं चुकलंय असं समजायचं. आलं लक्षात. ओके. आता याच्यानंतर बघा हे जे काय पॉईंट्स आलेले आहेत हे पॉईंट सगळे आपण काय केले 1 1 1 2 2 3 3 4 3 5 4 6 हे आपण इथं काय केलेलं आहे इथं ड्रॉ केलेलं आहे. हे बघा 0 0 1 1 लक्षात आलं 1 2 हा 2 3 2 3 आहे. इथं काय 3 4 आहे बरोबर आहे 3 4 आहे 3 5 आहे आणि शेवटचा पॉईंट काय होता 4 6 इथं आपण दाखवलेलं नाही तर याच्या पुढे इथं काय येणार आहे इथं 4 आणि 6. मग हे असे पॉईंट आपण हे ड्रॉ करू शकतो. आलं लक्षात. तर आपल्याला ग्राफ सुद्धा आपल्याला ग्राफमध्ये हे दाखवायचं आहे काढून. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करणार आहे हे अशा पद्धतीचे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील 4 मार्काला किंवा 6 मार्काला. अतिशय एक्झाम्पल सोपं आहे. फक्त अल्गोरिदम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की काय केलंय आपण याच्यामध्ये. एकदा अल्गोरिदम समजला तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. हा टेबल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टेबल पण ड्रॉ करायचं आणि हे शेवटी तुम्हाला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर बऱ्याच वेळेला MSBT मध्ये एक्झाम्पल विचारलेली आहेत DDA ची.
आता याच्या पुढे बघा ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. इट इज अ सिंपल अल्गोरिदम. हा अल्गोरिदम सिंपल आहे. इट इज फास्टर मेथड. म्हणजे आपण फास्ट याच्यामधले पॉईंट काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर अजून पण काही डिफरन्स सांगितलेले जातात की इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. इट रिक्वायर्स नो स्पेशल स्किल्स फॉर इम्प्लिमेंटेशन. असे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस DDAचे आहेत. हे सुद्धा विचारलंय तुम्हाला 2 मार्काला. व्हॉट आर द ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ DDA. तर कोणतेही 2 विचारले तर 2 लिहा. 2 मार्कालाच क्वेश्चन हा विचारलेला आहे बऱ्याच वेळेला. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे बघा. फ्लोटिंग पॉईंट अरिथमेटिक इन DDA अल्गोरिदम इज टाइम कन्झ्युमिंग. हे जे फ्लोटिंग पॉईंटचं कॅल्क्युलेशन आहे खूप टाइम कन्झ्युमिंग असं आहे. दिस इज वन ऑफ डिसएडव्हान्टेज. आणि दुसरं काय बघा, accumulation of round of error in successive addition of floating point increment can cause the calculated pixel position to drift away from the true line path for long line segment. म्हणजे ह्याचा अर्थ काय की राऊंड ऑफ जे आपण करत आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक ॲडिशन मध्ये राऊंड ऑफ करतोय. जे काही फ्लोटिंग पॉईंट इन्क्रीमेंट येणार आहे बरोबर, नवीन इन्क्रीमेंट जरी ती पॉईंट मध्ये येत असेल बरोबर, नवीन XY बरोबर आहे, डेल्टा एक्स डेल्टा वाय आपण जे कॅल्क्युलेट करत जातो XY पोझिशन, तर त्या पॉईंट मध्ये आलेले आहे. लक्षात आलं काय बघा. इथं तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकता की ह्या ज्या पॉईंट्स आहेत हे काय आहेत, हे सगळे पॉईंट मध्ये फ्लोटिंग पॉईंट मध्ये नंबर आलेले आहेत नवीन XY. परंतु हे काय केलं आपण राऊंड ऑफ करून काय केलेलं आहे, हे राऊंड फिगर घेतलेले आहे परंतु हे पॉईंट मध्ये आलेले आहेत फ्लोटिंग पॉईंट. मग असं केल्यामुळे काय होणार आहे की कॅल्क्युलेटेड पिक्सल पोझिशन टू ड्रिफ्ट अवे फ्रॉम ट्रू लाईन, म्हणजे जी मेन लाईन आहे त्याच्यापासून थोडासा ते काय होणार आहे, ड्रिफ्ट होणार आहे किंवा शिफ्ट होणार आहे ते ऍक्च्युअली पॉईंट, कारण का ते राऊंड अप केल्यामुळे थोडं थोडं का असं ना ते काय होईल, थोडंसं शिफ्ट होणार आहे मेन लाईन पासून. सो दिस इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेजेस. सो टुडे वी हॅव सीन द one of the line generation algorithm, that is DDA, digital differential analyzer. We have seen the algorithm for DDA, then we have seen the one example of DDA, and last we have seen the advantage and disadvantage. So these all 3 points are very important as per the MSBT. So understand it properly. I will send notes also on the group. Okay, thank you.